नीट ही परीक्षा फक्त प्रश्नपत्रिका नसते. ती परीक्षा मेरिटमध्ये पास करण्याचे लाखो मुलांचे स्वप्न असते. डॉक्टर व्हायचं आहे, आई-वडिलांची मान अभिमानाने उंच करायची म्हणून मुलं वर्षानुवर्ष मेहनत करतात. पण 3 मेच्या सकाळी जे घडलं ते संपूर्ण देशाला हादरणारं होतं. नीट यूजीसी 2016चा पेपर फुटला आणि तपासाचे धागे थेट येऊन पोहोचले नाशिक आणि पुण्याच्या एका अनअपेक्षित ठिकाणी. एका ब्युटी पार्लरशी. तर या पेपर फुटीचे ब्युटी पार्लरशी काय संबंध आहेत? पोलीस इथपर्यंत कसे पोहोचले? सविस्तर पाहू या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. नीट म्हणजे नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट. भारतात मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळवण्यासाठी ही एकमेव राष्ट्रीय प्रवेश परीक्षा आहे. यावर्षी 3 मे 2026 रोजी देशभरात ही परीक्षा घेण्यात आली. तब्बल 22,79,000हून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षेनंतर काही दिवसात राजस्थान, तेलंगणा आणि महाराष्ट्रातून पेपर फुटीचे आरोप येऊ लागले. टेलिग्रामवर पेपर आधीच फिरत असल्याचे धक्कादायक दावे केले जाऊ लागले. दबाव इतका वाढला की 12 मे रोजी केंद्र सरकारने नीट यूजी 2016 परीक्षा रद्द केली. एनटीएने घोषणा केली की सीबीआयने तपास हाती घेतला आहे. देशभरात खळबळ माजली. पण हा गैरव्यवहार कुठून सुरू झाला? तर उत्तर आलं महाराष्ट्रातून. नाशिकच्या इंदिरानगर परिसरात एक माणूस राहत होता, ज्याला त्याचे शेजारीही नीट ओळखत नव्हते. त्याचं नाव शुभम खैरनार. वय वर्ष 30. तो मूळचा नाशिक जिल्ह्यातील नंदगाव तालुक्याचा. त्याने मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये एका वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेतले होते. पण शिक्षण सुटलं आणि नाशिकमध्ये त्यानं एक वेगळाच धंदा सुरू केला. त्याने मेडिकल काउन्सिलिंग एजन्सी सुरू केली. विद्यार्थ्यांना कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल, कसा मिळेल हे सांगण्याच्या नावाखाली तो या क्षेत्रात होता. पण त्याची खरी कमाई वेगळीच होती. तपासासमोर आलं की शुभमचे संबंध पुण्यातील धनंजय लोखंडेशी होते. हे नाव या प्रकरणाचं सेंट्रल आहे. धनंजय लोखंडे यांनी कथितरित्या नीट 2026चा प्राथमिक प्रश्नपत्रिका मिळवली आणि ती शुभमला 10 लाख रुपयाला विकली. हे पैसे आणि हे दस्तावेज एका एन्क्रिप्टेड मेसेजिंग ॲपद्वारे हस्तांतरित केले गेले. डिजिटल पुरावे मागे न सोडण्यासाठी खास काळजी घेण्यात आली होती. शुभम मात्र इथेच न थांबता पेपर कुठे विकण्याचा प्लॅन केला. टेलिग्राम हे व्यावसायिक निवडलं. जो पेपर त्याने 10 लाख रुपयात घेतला होता, तोच पेपर त्याने 15 लाख रुपयांना विकण्याचा प्रयत्न केला. म्हणजे एकाच व्यवहारात 5 लाखाचा फायदा. वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टर बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मुलांच्या भविष्याची किंमत या दोघांसाठी फक्त एक व्यवहार होता. आता या प्रकरणात एका ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलेचं सुद्धा नाव आलं आहे. पुण्याच्या बिबडेवाडी परिसरात राहणारी 46 वर्षीय मनीषा वाघमारे. ती एक ब्युटी पार्लर चालवते. पाहिलं तर एक सामान्य महिला वाटेल, पण तपासासमोर आलं की मनीषाचं विद्यार्थ्यांना धनंजय लोखंडेपर्यंत पोहोचण्याचं काम करत होती. कोण मुलगा पैसे देण्यात तयार आहे, कोणाला पेपर मिळवून द्यायचा आहे, त्यांची धनंजयशी कसली भेट घालून द्यायची, हे सगळं मनीषाच ठरवायचे. राजस्थान पोलिसांच्या एसओजी म्हणजे स्पेशल ऑपरेशन ग्रुपनं आधी शुभम खैरनाचा मार्ग काढला. नाशिक क्राईम ब्रँचने त्याला ताब्यात घेतलं. त्याच रात्री सीबीआयची टीम नाशिकला पोहोचली आणि मध्यरात्री शुभमला घेऊन मुंबईकडे निघाली. राजस्थान एसओजीने आयजी अजय पाल लांबा यांनी स्पष्ट केलं की तपासात आतापर्यंत या प्रकरणाचे नाशिक हेच उगमस्थान असल्याचं दिसत असून पुढील चौकशीत आणखी धागे मिळतील. पुणे पोलिसांनी त्याच दिवशी पहाटे मनीषा वाघमारेला ताब्यात घेतलं. तिच्याकडून एक मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केला. धनंजय लोखंडे आणि मनीषा यांच्यातील व्हॉट्सअप कॉल्स आणि मेसेजेस पोलिसांच्या हाती लागले. पुणे पोलीस आयुक्त विवेक मसाळ यांनी स्वतः सांगितलं की मनीषा आणि नगरमधील आरोपी धनंजय लोखंडे हे दोघे मिळून विद्यार्थीपर्यंत पेपर पोहोचत होते. सीबीआयनं आतापर्यंत देशभर जाळं टाकायला सुरुवात केली आहे. नाशिक आणि पुणे तर आहेतच, पण तपास हरियाणा, राजस्थान, तेलंगणापर्यंत पोहोचला आहे. सोबतच तपासाचे धागे लातूर शहरापर्यंत सुद्धा पोहोचले आहेत. तिथे एका खाजगी कोचिंग संस्थेने परीक्षा आधी संशयास्पद मॉक टेस्ट घेतल्याचा आरोप आहे. मनीषा वाघमारेला सायंकाळपर्यंत सीबीआयच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. शुभम खैरनारची मुंबईत सखोल चौकशी सुरू आहे. धनंजय लोखंडे आधीच अहिल्यानगर मधून अटके आहेत. तिन्ही आरोपीच्या कनेक्शन मधून या रॅकेटचा पूर्ण नकाशा उघड होण्याची शक्यता आहे. 22 लाख विद्यार्थ्यांसाठी परीक्षा पुन्हा होणार, पण नवीन तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. देशभरात राजकीय वादळही उठलं आहे. विरोधकांनी एनटीए आणि केंद्र सरकारला जाब विचारायला सुरुवात केली आहे. वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील संघटनांनी या प्रकरणाला संपूर्ण व्यवस्थेचं अपयश म्हटलं आहे. 2024 मध्ये सुद्धा असाच नीट पेपर फुटला होता. देशभर आंदोलन झाली, सीबीआय तपास झाला, 36 जणांना अटक झाली, एनटीए वर टीका झाली आणि सांगण्यात आलं की यापुढे असं होणार नाही. आणि पुन्हा
2026 मध्ये ते झालं. आपण व्यवस्था सुधारली नाही म्हणून हे घडत राहतं. जोपर्यंत लाखो मुलांच्या स्वप्नांची किंमत 10-15 लाखाच्या व्यवसायांपेक्षा कमी मानली जाते, तोपर्यंत हे प्रश्नपत्रिका अशाच फुटत राहणार. अशा या प्रकरणाला आळा घालण्यासाठी काय उपाययोजना करायला हव्या? तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.